नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. आज शेतकरी बांधवांसाठी एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे. नवीन व्हिडिओमध्ये आज जो आम्ही फवारा घेत आहे त्या फवाराबद्दलची पूर्ण माहिती आणि रिझल्ट कसा येतो ते सांगणार आहे. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, जे कोणी शेतकरी बांधव नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांना काही कॉम्बिनेशन माहीत नाही त्यांना ते माहिती होईल. तर सर्वप्रथम तुम्हाला मी ऊस दाखवतो. फवारा मारायचा आहे. सर्व प्रकारचं तण आहे. हराळी आहे, लवाळा आहे, काँग्रेस आहे म्हणजे धनोरा आहे, अजूनमधून हे झालेलं आहे. मी आता पूर्णपणे भिजवून घेतलेलं आहे. अडसाली ऊस होता, तुटून गेलेला आहे. एकरी 80 ॲव्हरेज पडलेलं आहे मित्रांनो. फुटला आहे पण चांगला. थोडंसं इथं मध्ये थोडंसं कमी आहे, बाकीच ठिकाणी सगळ्या ठिकाणी जास्त चांगला आहे. 3.5 एकरचा प्लॉट आहे. तर आता हे ऊस ट्रॅक्टर साहाय्यानं फोडून घेतलेलं आहे. ट्रॅक्टर साहाय्यानं फोडून घेतल्यानंतर त्याला आम्ही पाण्यानं चांगलं असं ओलं करून घेतलेलं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं एक शेतकरी बांधवांना सांगायचं म्हणजे ज्यावेळेस फवारा मारत असताना रान किंवा तुमची जमीन आहे, जे शेत आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही फवारा मारणार आहे ते पूर्णपणे ओलं पाहिजे, ओल चांगली पाहिजे. ओल नसेल तर मारू नका. तर हे तण जास्त आहे, तर हे कुठल्या साध्या ह्यानं मरत नाही. तर ह्याच्यामध्ये आम्ही कॉम्बिनेशन काय केलं तुम्हाला सांगतो. 2,4-D 1 लिटर घेतलेलं आहे मी. पुन्हा डायरेक्स तुम्हाला दाखवतो. हे डायरेक्ट्स आहे, ड्युरॉन घटक आहेत 80%. हे 500 ग्रॅम आहे. हे मॅट्रिब्युजी हे घेतलेले आणि 2,4-Dची बॉटल दाखवतो तुम्हाला. हे 2,4-D असं 3 कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. हे सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो. तण जर जास्त असेल तर इतर कुठल्याही ह्यानं तण मरत नाही. तर हे जर तुम्ही घेतलं व्यवस्थित तर हे मरते. मग ह्याचं प्रमाण आम्ही किती घेतलेलं आहे, तर एका बॅरलला 1 लिटरची बॉटल 2,4-Dची, 500 ग्रॅम डायरेक्स आणि 3 पुड्या मॅट्रीच्या. जर तण जास्त असेल तर 3 ते 4 पुड्या वापरलं तरी चालते. ह्यानं कोणताही अपाय होत नाही ऊसाला. सगळ्यात महत्त्वाची माहिती, ज्यावेळेस हा फवारा तुम्ही स्प्रे घेत असताय त्यावेळेस ऊस साधारणतः 1 महिन्याचा तरी पाहिजे. खोडवा असू दे, लागण असू दे, जास्त तण असेल तर तो 1 महिन्याच्या पुढं ऊस पाहिजे. 1 महिन्याच्या आत हा फवारा घेऊ नका, कारण तो हार्ड होते, स्कॉर्चिंग येण्याची शक्यता आहे किंवा ऊसावरती थोडंसं इफेक्ट. ह्या 2,4-D मॅट्री आणि डायरेक्ट्सनं ऊसावरती इफेक्ट काही होत नाही मित्रांनो. तुमचं तण जसं आहे त्या तणानुसार जर तुम्ही ते मारलं, तण जास्त असेल तर मी सांगितलेले प्रमाण अगदी बेस्ट आहे. सगळं तण आहे ते जळून जाते. लवाळ असेल, हराळी असेल, हे सुद्धा जळून जाते. मी ह्याच्यानंतर पण हे फवारा मारल्याचा व्हिडिओ मी तुम्हाला जळले कसं ते दाखवतो. तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की तुम्ही हा जो फवारा घेत असाल, दुसरं कोणतं हार्ड औषध मारत असाल तर त्याच्यापेक्षा हे औषध कधी पण चांगलं आहे आणि ह्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा औषध सांगतो. 2,4-D मॅट्री, तुम्ही टाटा मॅट्री घेऊ शकता, बायरची घेऊ शकता, इतर कोणत्याही कंपनीची घेऊ शकता. आणि ड्युरेक्स आदामाचं येते ते 500 ग्रॅम घ्यायचं. रिझल्ट चांगले आहेत, त्यानं काहीसुद्धा राहत नाही. त्यामुळं शेतकरी बांधवांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझी एक नम्र विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि बॅरेलमध्ये 200 लिटर केल्यानंतर चांगलं मिश्रण करून ढवळून घ्यायचं, म्हणजे ते एक प्रमाणात ते मिक्स होते, म्हणजे फवाऱ्यानं ते स्प्रे केलं जाते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.